आसपासच्या कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच देशामध्ये एवढी सुंदर स्त्री नाही आणि ती तुमच्या राजमहालामध्ये राणी म्हणूनच शोभेल. राजाला म्हटलं प्रधानजी जास्त अतिशयोक्तीने बोलतायत, जरा जास्तच बोलतायत, चला पाहून येऊयात म्हणून तेही वेश बदलतात आणि प्रधानजी सोबत दुसऱ्या दिवशी त्या चौकामध्ये जातात आणि पाहतात तर खरंच एक सुंदर रूपवान स्त्री तारेवरती खेळ करत असते. जसा खेळ संपला तसं राजा आणि प्रधान त्या मुलीकडे जातात. राजा तिला आपली खरी ओळख सांगतो आणि आपली राणी बनवण्यासाठी तिला आपल्या महालामध्ये घेऊन जातो. इकडे बिचारा लाखा कोल्हाट्याचं काम चालू असतं. आलेले पैसे मोजून ठेवायचे आणि राहिलेलं दान करून टाकायचं. तो दान करत असतो, मुलगी गेलेली याला काही कळत नाही. आपलं सर्व काम झाल्यानंतर, सर्व आवराआवर झाल्यानंतर तो मुलीला शोधतो तर मुलगी कुठेच दिसत नाही. मुलगी कुठेच दिसत नाही पाहून त्याला वाटतं गेली असेल जवळच कुठेतरी, काहीतरी काम असेल, कोणी मैत्रीण भेटली असेल म्हणून ते आपले मंदिरामध्ये जातात. मंदिराच्या पायरीवरती बसून देवाचं नामस्मरण करायला लागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचं आपलं नामस्मरण चालू होतं. अंधार पडतो, रात्र होते तरी काही मुलगी येत नाही. ते आपल्या मुलीची वाट बघून बघून जेवण करून घेतात. दुसरा दिवस उजाडतो तरी मुलगी येत नाही. यांचं आपलं काम चालू की मंदिराच्या पायरीवरती बसून देवाचं नामस्मरण करायचं. कारण म्हातारा झालेला माणूस एकट्याने ढोल वाजवून कोण पैसे देणार हो. ते आपल्या मुलीची वाट बघत बसलेले असतात. मिळालेलं पहिलं तर सगळं दान देऊन टाकल्यामुळं त्यांना खायलाही काही मिळत नाही. एक दिवस जातो, 2 दिवस जातात, तिसरा दिवस उजाडतो. जवळपासची लोक त्यांना पाहतात आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणतात, त्यांना माहित असतं की हा खूप पुण्यात्मा असलेला व्यक्ती आहे. त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना म्हणतात की काहीच आम्ही पैसे देतो, त्याचं काहीतरी खाऊन घ्या. लाखा कोल्हाटींनी हात जोडले आणि म्हणाले नाही, मी फक्त माझ्या कष्टाचंच खातो, माझ्या कष्टा व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा मला नाही. मग ते म्हणाले काहीतरी जेवायला आणून देतो, जेवण करा. लोक येऊन म्हणायला लागायचे आणि हात जोडायचे आणि म्हणायचे नाही, मी खातो पण माझ्या कष्टाचंच, नाहीतर माझ्या देवाने दिलेलं. जर त्याला काळजी असेल तर तो येऊन मला दे. असे 4था 5वा दिवस उजाडतो आणि 8वा दिवस येतो. आता मात्र पांडुरंगाला, परमात्म्याला राहवत नाही. त्याची तगमग चालू होते. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेकडे जातात आणि रुक्मिणी मातेला, लक्ष्मी मातेला म्हणतात की चला पटकन आज आपल्याला सोंग घ्यायचंय. रुक्मिणी माता म्हणाल्या आज कुठलं सोंग? अहो तुमच्यासोबत एवढी सोंग घेतलेत की मी माझं खरं रूप सुद्धा विसरले आणि आज काय सोंग घ्यायचे? प्रभू म्हणाले काही नाही, आज कोल्हाटी आणि कोल्हाटीन व्हायचंय. लक्ष्मी माता म्हणाले एवढंच राहिलं. आपण आपल्या बायकोला म्हणा बरं, एखाद्या पाटलाची श्रीमंत बायको असावी, एक 50-60 तोळ सोनं तिच्या अंगावर असावं आणि पाटलाने म्हणावं लग्नाला आज जरा फटकी साडी घालून चल बरं. जातो का? जात. पण जी स्वतः लक्ष्मी होती त्या लक्ष्मी माता, रुक्मिणी माता मात्र देवांनी सांगितल्या त्यांच्या सोबत जायला निघाले. देव म्हणाले थांबा थांबा, असं नाही यायचं. लक्ष्मी माता म्हणाल्या आता काय झालं? देव म्हणाले तुम्ही लाखा कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घेऊन यायचं. देवाचा आदेश शिरसा वंद्य मानून लक्ष्मी माताने लाखा कोल्हाट्याच्या मुलीचं रूप धारण केलं. प्रभूने एका तरुण अशा कोल्हाट्याच्या मुलाचं रूप धारण केलं आणि 2 जण लाखा कोल्हाटी ज्या मंदिराच्या पायरीवरती बसले होते त्या मंदिराच्या द्वारापर्यंत आले. आणि तिथं आल्यानंतर रुक्मिणी माता जी कोल्हाट्याची मुलगी झाली होती त्या लाखा कोल्हाट्याला आवाज देतात, बाबा बाबा उठा ना, मी आलीये. आणि हा मुलीचा आवाज ऐकल्या लाखा कोल्हाटी उठून बसतात. मुलीकडे पाहतात, त्यांना एवढा आनंद होतो. त्या मुलीला मिठी मारतात आणि म्हणायला लागतात, कुठं गेली होतीस ग पोरी? अगं 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाहीये आणि तू मात्र मला सोडून न सांगताच कुठे निघून गेली होती? मी एकट्याने काय करायचं तू नसताना तुला सोडून? तेव्हा मुलगी बाबांच्या जवळ बसते आणि म्हणते, बाबा अहो तुमचं वय झालंय आता, तुम्हाला ढोल वाजवणं होत नाहीये, मग तुमचंच काम सोपं करण्यासाठी मी ना तुम्हाला जावई शोधायला गेले होते आणि बघा मी तुमच्यासाठी जावई घेऊन आले.
असं म्हणल्यानंतर लाखा कोल्हाटी आपली मुलगी ज्या बाजूने हात करते, ज्या दिशेने हात करते त्या दिशेला पाहतात आणि एक सुंदर रूपवान असा मुलगा त्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. त्या मुलाला पाहताच लाखा कोल्हाटी म्हणतात, पोरगी जावई मात्र फार सुंदर आणलास बरं. अगं पण हा फक्त दिसायलाच सुंदर आहे की असायला पण सुंदर आहे? त्याचा म्हणण्याचा अर्थ म्हणजे फक्त दिसायलाच सुंदर आहे की कर्तृत्वाने पण सुंदर आहे. म्हणजे आपला जो धंदा आहे, आपलं जे काम आहे ढोल वाजवायचं, ते त्याला येतं की नाही? तेव्हा मुलगी म्हणते, बाबा अहो तुम्ही ढोल वाजवला ना तर फक्त वाडीची लोक चौकामध्ये जमा होतात, पण तुमच्या जावयाने ढोल वाजवला ना तर 3 ताळ सप्तपातळ थरथर थरथर कापायला लागतात. असं म्हणल्यानंतर लाखा कोल्हाटी खुश होतात. त्या मुलाला आवाज देऊन जवळ बोलवतात. जसं तो जवळ येतो तसं दोन्ही नवदाम्पत्य लाखा कोल्हाट्याच्या पाया पडतात, पायावरती पडतात. अहो ब्रह्मांडाचा धनी असलेला तो पांडुरंग परमात्मा, ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, असा तो एका कोल्हाट्याच्या पायावरती पडतो. काय त्या कोल्हाट्याची ताकद असेल. लाखा कोल्हाटी त्या दोघांना उठवतात, उभे करतात आणि म्हणतात, पोरांनो बरं झालं, देव तुम्हाला सुखी ठेवू. चला बरं दाखवा बरं जावई बापू तुम्ही कसा ढोल वाजवता. आणि त्यांनी आपल्या जवळचा ढोल त्याच्या गळ्यामध्ये टाकला आणि जसा ढोल गळ्यामध्ये पडला आणि त्यांनी वाजवायला चालू केलं तेव्हा खरंच 3 ताळ सप्तपातळ थरथरायला लागले. त्या राज्यातील सर्व लोक त्या चौकामध्ये जमा व्हायला लागले. भगवंत पांडुरंग परमात्मा ढोल वाजवतायत आणि लक्ष्मी माता तारेवरती खेळ करतायत. असं असल्यानंतर तिथं लक्ष्मीला कशाची कमी? एवढी लोक जमा व्हायला लागले, धान्याच्या राशीच्या राशी साठायला लागल्या. त्यांचा खेळ संपला आणि जेव्हा खेळ संपला तेव्हा एवढ्या धान्याच्या राशी झाल्या होत्या की लाखा कोल्हाटी त्याच्या मागे दिसत सुद्धा नव्हते. लाखा कोल्हाट्यांनी जावयाला आणि आपल्या मुलीला बोलवलं आणि म्हणाले, जावई बापू माझ्या मुलीला तर माझा नियम माहितीये, पण तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगतोय, एवढे जरी पैसे मिळाले असले ना आपल्याला तरी सुद्धा जेवढं आज आपल्या तिघांना खायला लागेल ना तेवढंच जवळ ठेवायचं आणि बाकी दान देऊन टाकायचं. अहो ब्रह्मांडाचा धनी असणारा तो पांडुरंग परमात्मा, त्याला कशाची कमी? ते म्हणाले, सासरे बुवा कबूल. आमचे जावई मात्र सासऱ्याकडून काय काय मागतात सांगितलेलं बरं, पण तो मात्र ब्रह्मांडाचा धनी होता. त्याने सांगितलं सासरे बुवा कबूल. आणि रोज असंच व्हायला लागलं. देवानी ढोल वाजवायचा, रुक्मिणी मातेने तारेवरती खेळ करायचा आणि त्या राज्यातलेच नव्हे जवळपासच्या सर्व राज्यांमध्ये त्यांची कीर्ती पसरायला लागली. लोकांची गर्दीच्या गर्दी दाटीच्या दाटी व्हायला लागली आणि त्या राज्याच्या प्रधानाला कळालं. त्यांनी पाहिलं कशाची गर्दी आहे म्हणून ते गर्दीच्या जवळ जाऊन पाहतात तर राजाची राणी तारेवरती खेळ करते. जसं प्रधानाने हे पाहिलं तसं राजांकडे तडक निघून गेले आणि राजांना म्हणाले, राजे कावळा हौसेने पाळला पण शेवटी जातीवरच गेला. अहो म्हणले, एका कोल्हाट्याच्या पोरीला आपण राज्याची राणी केली, ती मात्र जसं तुम्ही राज दरबारात येतात तसं आपल्या बापाकडे जाऊन तारेवरती खेळ करते. राजा म्हणाले, प्रधानजी काहीही बरळू नका. प्रधानजी म्हणाले, राजे माझं खोटं वाटत असेल तर चला माझ्यासोबत. प्रधानजींनी राजांना सोबत घेतलं. दोघं जण चौकामध्ये गेले आणि पाहता तर एवढी गर्दी की खेळ काय चालू आहे त्यांना दिसत पण नव्हतं. राजे मात्र वेश बदलून आलेले ते त्या गर्दीतून रस्ता काढायला बघताय तर तिथंच त्या पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी अडवल्या राजा म्हणाले, अरे ओळखलं नाही का मला? मी या देशाचा राजा आहे, तू मलाच अडवतोय. ते म्हणाले, राजा का कुठला बेंडबाजा, आम्हाला माहित नाही, सरक बाजूला. आता ब्रह्मांडाचा धनी तिथं खेळ करतोय म्हणल्यानंतर याचे सेवक तिथं चालतील का? हो, ते सेवक, ते पोलीस, ते शिपाई सुद्धा त्याचेच होते. यम आणि त्याचे सगळे दूत स्वतः तिथं बंदोबस्तासाठी हजर होते. आता मात्र राजाला काही कळेना काय करावं. त्यानं आपलं खाली बसला आणि गर्दीतून ढकलत वाट काढत मध्ये गेला आणि पाहतो तर काय, खरंच राणी तारेवरती खेळ करते. याला राग आला. हा तडक महालामध्ये आला. महालामध्ये येऊन पाहतोय तर राणी पलंगावरती शेजेवरती निजलेली आहे.
हा तिला उठवतो आणि खाडकन कानाखाली लावतो. तो साधा विचार सुद्धा करत नाही की आत्ता तिथं पाहिली होती, आत्ता कसं काय इथं आली. तो खाडकन तिच्या कानाखाली लावतो आणि म्हणतो, चालती हो, तुला तुझ्या बापापासून इथं आणून राणी केलं तरी तू खेळ करायला जाते, माझी आबरू घालवते म्हणले. आणि राजाने राजमालाच्या बाहेर काढून दिलं. तेव्हा त्या पोरीला आपल्या बापाची आठवण आली आणि मग तिच्या लक्षात आलं की एवढे दिवस मी महालात आहे तर माझ्या बाबांचं काय झालं असेल. ती पळत पळत आपल्या बाबांकडे जायला निघाली. चौकामध्ये जातीये, ती पोहोचतीये तोपर्यंत परमात्म्याने मातेला सांगितलं, राणी साहेब चला म्हणले, आपला वेळ आता चटकन निघा म्हणले इथून. आणि दोघं क्षणार्धात जागेवरून गायब झाले. आणि लाखा कोल्हाट्याची मुलगी येऊन कोल्हाट्याच्या पायावरती पडते आणि म्हणायला लागते, बाबा बाबा मला माफ करा, मी चुकले, मी तुम्हाला सोडून गेले. लाखा कोल्हाटी आपल्या तेवढ्या धनाच्या राशी रोज जमा व्हायला दान करण्यातच व्यस्त, त्यांना त्यातूनच वेळ मिळत नव्हता. त्यांनी आपल्या पोरीकडे पाहिलं आणि पोरीला म्हणाले, काय झालं ग पोरी, तारेवरती खेळ करताना चुकलीस का? जाऊ दे म्हणले, एवढं जमा झाले, अजून काय पाहिजे? आणि जावई बापू कुठे? तेव्हा मुलगी म्हणाली, जावई बापू म्हणले, हो आता तुझ्यासोबत ढोल नव्हते का वाजवत? आणि मग मुलीला आपली चूक लक्षात आली. ती बापाच्या पायावरती पडते आणि सगळी हकीकत सांगते. तेव्हा त्या लाखा कोल्हाट्याच्या लक्षात येतं की माझी मुलगी जर तिथं असेल तर इथं कोण होतं. लाखा कोल्हाटी हात जोडतात आणि पांडुरंगाला परमात्म्याला म्हणतात की परमात्म्या, एवढ्या दिवस तू माझ्या जवळ होता आणि माझं काम करत होता, किती रे माझं भाग्य. मला सांगा, एक साधा कोल्हाटी काय करायचा होतो? एकच करायचा, त्याचं सतत नामस्मरण करायचा आणि स्वतःला पूर्णपणे त्याला समर्पित केलं होतं. याचा परिणाम काय झाला तर तो पांडुरंग परमात्मा स्वतः त्याचा दास झाला. म्हणून काय करावं तर काया वाचा आणि मनाने त्याला शरण जावं. विठ्ठल आणि काया वाचा मनाने त्याला शरण गेल्यानंतर तो आपला दास झाल्यानंतर काय होतं तर काम, क्रोध, दंभ, अहंकार, इच्छा, भुली, भ्रांती हे जे सगळे विकार आहेत ना, यांची बाधा होत नाही. कशी होत नाही? रामायणातील एक प्रसंग आहे. जेव्हा हनुमंतराय सीता मातेंना शोधण्यासाठी लंकेमध्ये गेलेले होते तेव्हा त्यांनी अगदी मुंगीपेक्षा सुद्धा बारीक सूक्ष्म रूप धारण केलेलं असतं आणि ते सूक्ष्म रूप धारण करून ते रावणाच्या सगळ्या महालांमधून फिरत असतात. आता मला सांगा, रावणाला बायका किती होत्या? 16,000 कृष्णाला होत्या. हो, रावणाला किती होत्या? वा, हुशार मंडळी वादी. रावणाला 80,000 बायका होत्या आणि या 80,000 बायकांच्या महालांमधून फिरत 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 सीतेचा शोध घेत घेत हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जातात. सीता मातेची आणि त्यांची तिथं भेट होते. सगळ्यांना माहीत असलेला कथा भाग आहे. तिथून हनुमंतराय लंकेला आग लावून वापस येतात. प्रभू जवळ येतात आणि प्रभू जवळ आल्यानंतर सर्व वृत्तांत प्रभूंना सांगतात. वृत्तांत सांगितल्यानंतर मग मात्र प्रभूच्या मनामध्ये येते की हनुमंताची जरा मस्करी करावी, थोडी मज्जा घ्यावी. म्हटले प्रभू हनुमंतरायांना म्हणाले, हनुमंता, जेव्हा तू रावणाच्या सर्व राण्यांच्या महालामधून फिरत होता ना, तेव्हा एवढ्या सुंदर रूपवान राण्या तू पाहिल्या असशील, त्यांच्या अनेक कामक्रीडा तू पाहिल्या असशील. मला सांग बरं, हे सगळं पाहत असताना तुझ्या मनामध्ये काम जागा नाही करे झालं? तेव्हा हनुमंतराय प्रभू समोर बसले, आपले हात जोडले आणि प्रभूंना म्हणतायत की प्रभू, मी तिथं कशासाठी गेलो होतो तर तिथं मी तुमच्या कामासाठी गेलो होतो आणि प्रभूच्या कामासाठी गेल्यामुळे माझ्या मनामध्ये कामच जागा झाला नाही. म्हणजे जेव्हा देवाला आपण काया वाचा आणि मनाने स्वतःला समर्पित करतो, शरण जातो, तेव्हा काम, क्रोध, विकार सर्वांचा नाश होतो.
पण इथं मला आणखी एक शंका उत्पन्न होते की जनाबाई काय म्हटलं हो, अरे अरे विठ्या तुझी काय झाली? हा ते त्यांनीच म्हणा, तुझी काय झाली तर रांड रणकी झाली. आता हे जनाबाई काय लाडात म्हणलं असतील का? लाडात गोडीत आपण काही शिव्या देतो कोणाला? मग जर जनाबाई शिव्या देतात तर कशा देतात? रागामध्ये देतात. रागामध्ये देतात तर विष्णुदास झाल्यानंतर काम आणि क्रोध लोप पावतो म्हणायचं काही कारण? तरी पण तुकोबाराय म्हणले की काम आणि क्रोध संपतो, त्याचा नाश पावतो. जर तुकोबाराय म्हणत असतील तर ते बरोबर असलं पाहिजे, कारण त्यांची वाणी कशी आहे तर अभंग असलेली त्यांची वाणी, ज्या वाणीला कुठेही भंग नाही अशी अभंग असलेली त्यांची वाणी. आणि ते जर म्हणतात की काम क्रोध नाही सावतो तर झाला पाहिजे. मग जनाबाई जर विठ्ठलाला तसं म्हणतात तर त्यांचा काम आणि क्रोध गेला होता की नाही? अहो गेला होता, पण त्यांचा कामाचा, त्यांच्या क्रोधाचा, त्यांच्या लोभाचा, त्यांच्या मदाचा, त्यांच्या मत्सराचा, त्यांच्या अहंकाराचा विषय विठ्ठल झालेला होता. म्हणून त्यांना खरं विष्णुदास म्हटलं जातं. विठ्ठल काया वाचा मनाने त्याचा दास झाल्यानंतर, आपल्या मनातील काम क्रोध निघून गेल्यानंतर पुढे काय करावं लागतं हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात विश्वासी
काय होतं, ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, नामदेवराय ही सगळी संत मंडळी तीर्थाटनासाठी निघालेली असतात आणि तीर्थाटनासाठी गेल्यानंतर फिरत फिरत ते मध्य प्रदेशमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर तिथल्या राजाला कळतं की ही सगळी मंडळी आलेली आहे आणि नामदेवांची चर्चा त्यांच्या कानापर्यंत पण गेलेली असते, त्यांची कीर्ती तिथपर्यंत पण पोहोचलेली असते की देव स्वतः येऊन यांच्या हाताने जेवण करतो. राजा म्हणतो की यांची थोडीशी परीक्षा पाहूया. म्हणून राजे तिथं येतात आणि नामदेवरायांसोबत एक गाय आणतात आणि नामदेवरायांसमोर त्या गायीचा शिरच्छेद करतात, गायीचं मुंडकं छाटतात आणि नामदेवरायांना म्हणतात की तुम्हाला 3 दिवसाचा वेळ देतो. जर 3 दिवसात तुम्ही ही गाय जिवंत करून दाखवली तरच देवाला आणि त्याच्या अस्तित्वाला मी मान्य करेन, नाहीतर देवाची सगळी देवळं उद्ध्वस्त करू. नामदेवरायांपुढे प्रश्न पडतो की मेलेली गाय कशी जिवंत करावी. ते आपल्या मंदिरामध्ये जातात आणि सतत देवाचा धावा करत राहतात. देवाचा धावा करतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3रा दिवस उजाडतो, देव काही येत नाही. 3रा दिवस मावळायला लागतो आणि मग मात्र नामदेवराय देवाला धावा करायला लागतात आणि म्हणतात की देवा, आता जर तू नाही आला तर मी माझा स्वतःचा शिरच्छेद करून घेईन. आणि असं म्हटल्या एका क्षणार्धात देव तिथं येतात आणि ती गाय जिवंत करून दाखवतात. त्या राजाला देवाचं अस्तित्व पटतं. तो राजा देवाचं अस्तित्व मान्य करून तिथून निघून जातो. सगळे जिकडं तिकडं झाल्यानंतर नामदेवराय देवाकडे जातात, देवळात उभारतात आणि देवाला भांडायला लागतात. देवाला भांडायला लागले, म्हणले का रे देवा, मुद्दाम केलं म्हणले तुम्हाला, मी 3 दिवस झालो काही खाल्लं नाही, पिलं नाही, उपाशी तुझी वाट बघत बसतोय आणि तू मात्र आला नाही. 3 दिवस मला उपाशी मारलं, मुद्दाम केलं ना म्हणले तू. देव म्हणाले, नामा माझी काही चूक नाही रे. जेव्हा तू 3 दिवस माझा धावा करत होता ना, तेव्हा तुझ्या मनामध्ये सतत विचार चालू होता की मी येईन का नाही, मी ती गाय जिवंत करू शकेन का नाही. पण जेव्हा तू 3ऱ्या दिवशी दिवस मावळताना म्हणला ना की देव आलाच पाहिजे आणि तू ती गाय जिवंत केलीच पाहिजे, तेव्हा मी तत्क्षणी आलो. नामा, पहिले 3 दिवस तुझा माझ्यावरचा विश्वास कमी झाला होता रे, की तू एक हाक मारल्या त्या हाकेत मी येईल. पण जेव्हा तू पूर्ण विश्वासाने मला हाक मारली ना, त्याच क्षणी मला यावं लागलं. म्हणजे देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर फक्त त्याचं नामस्मरण करून त्याला शरण जाऊन चालत नाही. ते नामस्मरण करत असताना, ते शरण जात असताना मात्र पूर्ण विश्वासाने शरण जावं लागतं. आणि जेव्हा आपण असं पूर्ण विश्वासाने शरण जाऊ ना, तेव्हा त्या सकळ भोगिता होईल त्याचं जेवढं काही आहे त्या सगळ्याचा उपभोग आपण घेऊ शकतो. सगळं कशाचा, तर देवाची कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती, तिन्ही शक्ती त्याला प्राप्त होतात की नाही, थोडक्यामध्ये पटकन सांगून जाते, आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. देवाची कर्तुम शक्ती कुठली, तर प्रभू रामचंद्राने एका दगडाला, एका शिळेला पाय लावून त्याची अहिल्या केली, स्त्री केली, ही होती त्यांची कर्तुम शक्ती. वानरांकडून मोठी राक्षस मारून रावणासारख्याचा वध करून लंका जिंकून घेतली, ही होती प्रभूची अकर्तुम शक्ती. आणि पाण्यावरती दगडांचा पूल बांधला, ही होती त्यांची अन्यथा कर्तुम शक्ती. त्या शक्ती देव आपल्या भक्तांना देतो की नाही. अहो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ही काय होती, त्यांची कर्तुम शक्ती होती. वयाच्या 16व्या वर्षी आपली पोरं मात्र काय करतात. एकदा काय झालं, असंच झालं, एका वर्गामध्ये सर शिकवत होते 10वीच्या लेकरांना. 9वी 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीच्या ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे काही अभंग आलेले आहेत आणि ते शिकवत असताना ते शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात की अरे, तुम्हाला काही कळतंय की नाही, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्ही काय करताय. त्यातलंच एक आमच्या ज्ञानेश्वर महाराजासारखं पोरगं होतं, सुधाकर मामा, उठलं आणि सरांना म्हणतोय, सर मला एक प्रश्न पडलाय. सर म्हणले, काय. ज्ञानोबारायांनी समाधी कितव्या वर्षी घेतली हो, कितव्या वर्षी घेतली, वयाच्या 22व्या वर्षी घेतली. सरांनी पण असंच उत्तर दिलं, वयाच्या 22व्या वर्षी घेतली. पोरगं म्हणतंय, सर
जर ज्ञानोबरायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली तर तुम्ही इथं काय करता? म्हणजे अशी पण लेकरं असतात. असो, ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ही होती त्यांची कर्तुम शक्ती. सर्वात मूढ, सर्वात बुद्धू, सर्वात मंद असणारा प्राणी म्हणजे रेडा, त्याच्या मुखातून वेद वदवला. ही होती त्यांची अकर्तुम शक्ती. आणि जड असणारी भिंत चालवली. ही होती त्यांची अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजे तुम्ही जर विश्वासाने त्याचं नामस्मरण केलं, विश्वासाने त्याला शरण गेलात, विश्वासाने आपली काया, वाचा आणि मन तिन्ही त्याला समर्पित केलं, तर त्याच्या सर्व शक्तींचा उपभोग आपल्याला घ्यायला मिळतो. पण त्यासाठी अगोदर अत्यंत मनोभावे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण ही सर्वजण एकदा मोठ्या मनोभावे मनाने त्याचं नामस्मरण करायचंय. सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. विठोबा विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करा, तर काया, वाचा आणि मनाने त्याला शरण जा, त्याचे दास व्हा, तर तुमच्या मनातील सर्व विकार नाहीसे होते. पुढे ते सांगताय, पण शरण जात असताना कसं जा, तर आपला विश्वास त्याच्यावरती, त्याच्या चरणी ठेवून शरण जा, म्हणजे त्याच्या सर्व वस्तूंचा उपभोग आपल्याला घेता येईल. आणि पुढे तुकोबाराय आपल्याला सांगतायत की तुम्ही काय करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं तुकोबारायांनी की तुम्ही काय करा, तर तुमचं जे चित्त आहे, तुमचं जे मन आहे, ते अगोदर निर्मळ, सुंदर आणि स्वच्छ करा. म्हणजे तो पांडुरंग परमात्मा तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मनामध्ये येऊन वास करायला लागेल. विठ्ठल विठ्ठल. अकराला बरोबर 5 मिनिट कमी आहेत आणि मी माझ्या कीर्तनाची 5 मिनिटं नेहमी राखून ठेवलेली असतात सुधाकर मामा. कशासाठी? कसं आहे ना, आपल्या हरिभक्तीपर्यंत सुवर्णाताईंचं गायन ऐकण्यासाठी एवढी सगळी मंडळी जमलेली आहे. आणि मी जर कीर्तनासाठी उशीर केला तर त्यांचं गायन ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असणाऱ्या मंडळींना आणखीन थोडासा उशीर होईल. त्यामुळे मी वेळेतच संपवेन. मी माझ्या कीर्तनाची शेवटची 5 मिनिटं राखून ठेवलेली असतात. कशा करता? कारण आजकाल सर्वांची विचारसरणी बदललेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं काका, मी कीर्तनाला गेले आणि कीर्तन संपून जायला लागले ना, की आमच्या महिला मंडळामध्ये बरेच ठिकाणी चर्चा चालू होते. काय मायपुरीने कीर्तन केलं, जरा सुद्धा हसवलं नाही. आता मला सांगा, कीर्तन हे काय हसण्याचं ठिकाण आहे का?
कीर्तन ही नारदांची गादी आहे आणि या गादीवरती उभा राहून भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी करू नयेत, न कराव्या. इथं उभारल्यानंतर, इथं बसल्यानंतर फक्त त्या प्रभूचंच नामस्मरण करावं, त्यालाच शरण जावं हा नियम घातलेला आहे. आमची मात्र विचारसरणीच बदलली. कीर्तनामध्ये विनोद नसावा असं मी म्हणत नाही, त्याच्या विरोधात मी नाही. कीर्तनामध्ये विनोद असावा, पण कितपत? जसं आपल्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट ठेवावं आणि त्या ताटामध्ये चवीपुरतं लोणचं असावं, तसं चवीपुरताच त्या लोणच्या एवढाच विनोद कीर्तनामध्ये असावा, इतर मात्र त्याचं नामस्मरण घडावं. आज एवढ्या मोठ्या संख्येनं मंडळी उपस्थित दिसत आहेत, फार आनंद झाला मला, पण दुःख पण वाटतंय. कारण जेवढी मंडळी उपस्थित आहेत ना, त्यातली 95% मंडळी, बरं झालं तुम्ही सांगितलं, झोपली नाही, 40-50च्या पुढची आहेत. त्याच्या आतील आमची तरुण मुलं किंवा लहान मुलं फार कमी दिसायला मिळतात. आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करते की कीर्तनाला येत असताना ना आपली लेकरं सोबत घेऊन यायला लागा. कारण जोपर्यंत आपली लेकरं कीर्तनामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती चांगले संस्कार होणार नाहीत, आणि जोपर्यंत त्यांच्यावरती चांगले संस्कार होत नाहीत तोपर्यंत आपला धर्म टिकणार नाही, आपला धर्म बुडेल. अगोदर असायचं की घरी आई वडील संस्कार करायचे, आजी आजोबा करायचे, आत्या मामा मावशी चुलता चुलती सर्व नाती असायची आणि सगळे मिळून त्या लेकरांवरती संस्कार करायचे. आता मात्र एकत्र राहतच नाहीत, त्यामुळे लेकरांना आजी आजोबा बघायला भेटत नाही, त्यामुळे आजी आजोबाचे संस्कार कुठे मिळणार. आणि आई वडिलांचा विषय, दोघं कमवायला घराच्या बाहेर, मग खेड्यात असो शहरात असो, फरक एवढाच, शहरातले कंपनीमध्ये ऑफिसांमध्ये जातात आणि खेड्यातले शेतामध्ये जातात, पण कमवण्यासाठी दोघं बाहेर. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो तर आपल्या लेकरांवरती संस्कारांची कमी राहते आणि त्यामुळे आपल्याला म्हातारपणी वृद्धाश्रमाची पायरी पाहायला लागते. जर आपल्याला म्हातारपणी वृद्धाश्रमाची पायरी पाहायची नसेल ना तर आपली लेकरं कीर्तनामध्ये येऊन घेऊन येत जा, त्यांना बसू देत जा. काही जण असं म्हणतात की महाराज कीर्तनाला लेकरं आणायचे हो मी, पण दोडाचं रामकृष्ण हरीला जी झोपते ती घालून लटंगलला सुटते. आता मला सांगा आपलं कसं होतं? आपण पण फरक एवढाच, लेकरू आडवं झोपताना आपण बसून झोपे जातो. बरं